नमस्कार, मी मनीषा जोशी. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. सध्या तरी राजकीय वातावरण बऱ्यापैकी तापलेलं दिसतं. संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीनं विधानसभेसाठी रणशिंग फुंकलाय. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडूंनी केली आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार असं वाटतंय. असं असतानाच आता तिसऱ्या आघाडीनं रणशिंग फुंकलंय. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तिसऱ्या आघाडीचा पर्याय उभा राहणार असल्याची चर्चा सुरू होती. आज याला मूर्त रूप आलंय. पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्यात आली. या बैठकीत तिसऱ्या आघाडीला महाशक्ती परिवर्तन असं नावही देण्यात आलं. कोण आहे तिसऱ्या आघाडीत? तिसऱ्या आघाडीत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा समावेश आहे. परिवर्तन महाशक्तीचा पहिला मेळावा 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनाही तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याविषयी विचारण्यात आलाय. याशिवाय मनोज जरांगे पाटील, रत्नराज आंबेडकर आणि आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे अशी चर्चा सुद्धा झाली. महायुतीला यामुळे मोठा धक्का आहे का? महायुतीत असलेल्या बच्चू कडूंनी अखेर महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. त्यांनी एका मोठ्या चॅनलला रोकठोक या कार्यक्रमात महायुतीत बाहेर पडत असल्याची मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावतीत उमेदवार देत बच्चू कडूंनी बंडाळी केली होती. मात्र आता त्यांनी महायुतीला सोडचिठ्ठी दिली आहे. तिसऱ्या आघाडी संदर्भात पुण्यात बैठक पार पडल्यानंतर संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की मी महायुती बाहेर पडलो हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे तर महायुती सोडली असं म्हणत महायुतीला सोडचिठ्ठी दिल्याचं जाहीर केलं. परिवर्तन महाशक्तीच्या चिन्हाबाबत लवकरच कळवू. जे धार्मिक कट्टरवादी आहेत त्यांना सोबत घेणं आम्हाला जमणार नाही असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस आणि भाजपनेही स्वामीनाथन आयोग लागू केला नाही असा आरोप करत बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीच्या बॅनरखाली निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. तिसऱ्या आघाडीची मतं महायुती तसंच महाविकास आघाडीसाठीही निर्णायक ठरणार आहेत. तेव्हा बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टींच्या तिसऱ्या आघाडीचा फटका कोणाला बसतो हे विधानसभेच्या निकालातच दिसून येईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. आणि हो, एम न्यूजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.